विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 10वी विषय मराठी या भाषेचा आपण कृती आराखडा पाहिलेला आहे आणि त्या कृती आराखड्यामध्ये या कृतीपत्रिकेमध्ये विभागनिह गुणांचं सुद्धा आपण नियोजन पाहिलेलं आहे। म्हणजे परीक्षेला आपण जेव्हा सामोरे जाणार आहात तेव्हा गद्य विभाग असेल, पद्य विभाग असेल, स्थूल वाचन विभाग असेल, व्याकरण विभाग असेल किंवा लेखन कौशल्य अशा 5 विभागामध्ये आपण हे परीक्षेला उत्तरं लिहित असतो। आता या प्रत्येक विभागाची आपण वर्गात चर्चा ही केलेली आहे, पण ऑनलाईन या शिक्षणामध्ये आपण पुन्हा एकदा उजळणी स्वरूपामध्ये काही भाग ते पुन्हा पाहतो आहोत। आज आपणाला लेखन विभागाची तयारी व्हावी या उद्देशानं एका घटकाची चर्चा या ठिकाणी करणार आहोत। प्रश्न 5वा हा विभाग लेखन कौशल्यावर आधारित असतो। यामध्ये 5वा प्रश्न त्यामध्ये 5वा अ जो आहे त्यामध्ये पत्रलेखन आणि त्याला किंवा सारांश लेखन हा भाग असतो। म्हणजे एक तर तुम्ही पत्रलेखन करू शकता किंवा सारांश लेखन करू शकता। यासाठी आपल्याला 6 गुण मिळणार आहेत। ज्या विद्यार्थ्यांचं पत्रलेखन खूप चांगल्या पद्धतीने तयार झाले असेल ते विद्यार्थी पत्रलेखन लिहितात, किंवा काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की नाही आपण सारांश लेखन चांगल्या पद्धतीने लिहू शकतो तर ते विद्यार्थी सारांश लेखन लिहू शकतात। आता सारांश लेखन करत असताना आपल्याला नेमकं काय करायचं आहे याची माहिती तुम्हाला यापूर्वी दिलेली आहे। जो पहिला विभाग आहे त्या पहिल्या विभागातला जो ई प्रश्न आहे म्हणजे पहिला अ हा पठित उतारा असतो, आ हा सुद्धा पठित उतारा असतो आणि ई जो असतो तो अपठित उतारा असतो, जो आपल्या पाठ्यपुस्तकाबाहेरचा उतारा असतो। मग एखाद्या पुस्तकामधला असेल, एखाद्या निबंधामधला असेल, एखाद्या चरित्रात्मक लेखामधला असेल, जो आपण अभ्यासक्रमामध्ये तो समाविष्ट नाही पण बाहेरून तो उतारा घेतलेला असतो, तो अपठित उतारा असतो। त्याच्यावर काही कृती आपण पहिल्या प्रश्नामध्ये सोडवत असतो, पण हाच उतारा आपणाला इथं सारांश लेखनासाठी वापरायचा आहे। तर आज आपणाला सारांश लेखन या संदर्भामध्ये अधिक चर्चा करावयाची आहे। विद्यार्थी मित्रांनो, सारांश यामध्येच खूप काही सामावलेलं आहे असं आपण म्हणू शकतो। आजच्या आपल्या या धकाधकीच्या जीवनामध्ये जे काही आपण बोलणार आहोत, जे काही सांगणार आहोत, जे काही आपलं मत असतं ते आपण अतिशय थोडक्यामध्ये मांडत असतो, म्हणजे मोजक्या शब्दामध्ये सांगत असतो। त्यालाच आपण सारांश असं म्हणणार आहोत। म्हणजे याची उदाहरणं जेव्हा आपण पाहतो, एखादा चित्रपट जेव्हा आपण पाहून येतो तेव्हा तो चित्रपट आपण 2.5 ते 3 तास पाहिलेला असतो, पण जेव्हा आपण घरी येतो किंवा आपल्या मित्रमंडळींच्यामध्ये जेव्हा बसतो तेव्हा त्या चित्रपटामध्ये नेमकं काय झालं ते आपण इतरांना जेव्हा सांगत असतो तेव्हा तो 2.5 तास किंवा 3 तास पाहिलं म्हणून आपण 3 तास सांगत नाही आहे। तर त्या चित्रपटामधला महत्त्वाचा जो भाग आहे म्हणजे नेमकं त्या चित्रपटामध्ये कोणता विषय आहे, नेमकं काय घडलं या संदर्भात आपण आपल्या मित्रांना माहिती देत असतो। ही जी माहिती आपण देत असतो ते असतं सारांश। म्हणजे 2.5 तासाचा चित्रपट आपण अगदी 10 मिनिटामध्ये सांगून मोकळं होतो, हे सारांश रूपानं आपण सांगत असतो। त्या चित्रपटाचा तो सार या ठिकाणी सांगत असतो। किंवा एखादी कथा आपण ऐकतो, कथा ऐकल्यानंतर त्या कथेचा सुद्धा आपण थोडक्यात सारांश इतरांना सांगू शकतो, म्हणजे इथे आपण आपल्या मोजक्या शब्दामध्ये त्याचं वर्णन करत असतो। तेव्हा आपल्या लक्षात आलं असेल आपण दैनंदिन जीवनामध्ये जे काही आपण अनुभवलेलं असेल, ऐकलेलं असेल, वाचलेलं असेल, पाहिलेलं असेल ते जसंच्या तसं न सांगता आपण त्यातला मूळ जो गाभा आहे, त्यातला मूळ जो सार आहे तो आपण थोडक्यात इतरांच्यामध्ये जेव्हा सांगत असतो हेच एक प्रकारचे सारांश असतं। तशाच पद्धतीनं आपण काय करणार आहोत, एखादा उतारा जो आपल्याला पाठ्यपुस्तकामधल्या बाहेरचा जो असेल, जो आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये पहिला ई इथं जो असेल तो अपठित उतारा वाचल्यानंतर त्याचं आपल्याला सारांश लेखन करायचं आहे। आता सारांश लेखन करत असताना काही बाबी आपल्याला महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत की तो उतारा असेल, तो उतारा वाचल्यानंतर आपल्याला त्याचं 1/3 लेखन करायचं आहे। तर 1/3 लेखन करणं म्हणजे काय, तर आपल्याला सर्वसाधारणपणे त्यामध्ये किती शब्द आहेत त्या शब्दांचा अंदाज घेऊन आपल्याला त्याला 3 भागायचं आहे आणि ते जे उत्तर येईल त्या पद्धतीनं आपण ते सारांश लेखनामध्ये ती शब्द आहेत। आता प्रश्न निर्माण होतो, आपण प्रत्येक वेळी ती संख्या मोजत बसणार किंवा त्याला 3 भागणार आणि तेवढ्याच संख्येमध्ये उत्तर येणं अपेक्षित आहे का, तर नाही। आपल्याला अंदाज आला पाहिजे की एका ओळीमध्ये किती अक्षर आहेत आणि अशा ओळी किती आहेत, त्यावरून आपल्याला नेमकं 1/3 म्हणजे किती शब्दापर्यंत लिहिणं अपेक्षित आहे याचा अंदाज येत असतो। आणि म्हणून कमी 2-4 शब्द कमी जास्त झाले तरी फारसा फरक पडत नाही। म्हणजे नेमकं 90 शब्द असतील तर 30 शब्दामध्येच लिहायला पाहिजे असं नाही, तर 32 झालं तरी चालतं, 29 झालं तरी चालू शकतं। 1/3 याचा अर्थ की जो काही उतारा असेल त्या उतार्याचा अंदाज घेऊन आपल्याला 1/3 भागामध्ये
आपला जो त्या गाभा जो असेल तो गाभा आपल्याला मांडायचा आहे. हे सारांश लेखनामध्ये सर्वसाधारण आपल्याला हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे. आणि हे कौशल्य आहे. आपला एखादा मुद्दा जसा आपण चित्रपटामधला एखादा जो आशय अतिशय चांगल्या पद्धतीने थोडक्यात सांगून मोकळवतो, इतरांना ते कळतंही. एखादी गोष्ट आपण ऐकलो तेही सांगत असतो, एखादी सिरियल पाहिलं त्यातला नेमका भाग आपण सांगत असतो तेही कळतो. म्हणजे आपण दैनंदिन निरीक्षण जेव्हा करत असतो त्यामधून खूप काही बाबी आपण इतरांना थोडक्यात सांगत असतो. हेच सारांशमध्ये लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे तो नेमका आशय आम्हाला कमीत कमी शब्दामध्ये इतरांच्या समोर मांडावयाचा आहे, इतकंच आपल्याला पाहायचं आहे. इथं 1/3 जरी म्हटलं तर नेमके शब्द त्या परिच्छेदामध्ये किती आहेत याचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो. जसं मी सांगितलं, ओळी किती आहेत मोजा आणि एका ओळीमध्ये शब्द किती आहेत मोजा, आणि त्यावरून तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता आणि एकूण शब्दांचा आवाका तुमच्यासमोर येतो. आणि मग त्याला 3 भागल्यानंतर माझ्या एका ओळीमध्ये किती शब्द बसतात याचाही तुम्हाला अंदाज असतो, कारण तुम्ही दैनंदिन दररोज लिहित असता. त्यामुळे तुम्हाला एका ओळीमध्ये तुमचे किती शब्द बसतात आणि मला मग किती ओळी लिहाव्या लागतील आणि तो नेमका आशय मला एवढ्या ओळीत बसवायचा आहे, ही सगळी तयारी म्हणजे तुमचं कौशल्य असणार आहे. आणि म्हणून सारांश लेखन हे आपल्याला संक्षिप्त रूपामध्ये मांडणं हे एक प्रकारचं कौशल्य आहे असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. आणि म्हणून आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा भविष्यामध्ये या सारांश लेखनाचा खूप मोठा फायदा हा होणार आहे. आणि त्या अनुषंगानंच आपल्या या पुस्तकामध्ये आपल्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यामध्ये या सारांश लेखनाचा समावेश हा केलेला आहे. मुळातच सारांश हा शब्द याची जेव्हा आपण फोड करत असतो, जसं आपण समासामध्ये विग्रह करत असतो, त्याची फोड केल्यानंतर त्याचा विग्रह कसा होतो तर सार अधिक अंश. सार नेमका त्या विचारामधला, त्या परिच्छेदामधला नेमका भाग काय आहे, त्यातला नेमका आशय काय, नेमकं त्यातला गाभा काय आहे हे सांगणं म्हणजे सार असतं. त्यातलं नेमकं सार काय आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्या नेमका विचार कोणता मांडलेला आहे आणि तो जो गाभा भाग असेल, तो जो विचार असेल, तो विचार अंश रूपानं म्हणजे तो जो सार आहे त्या कंटेंटमधला तो सार अंश रूपानं मांडणे म्हणजे ते सारांश असं सर्वसाधारणपणे आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो. म्हणजे आपलं जे म्हणणं असेल ते म्हणणं थोडक्यामध्ये कमीत कमी शब्दामध्ये पण मूळ विचाराला बाधा न आणता मांडणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण त्या परिच्छेदामध्ये जे काही मांडलेलं असेल ते पूर्णपणे तुम्हाला आकलन झाल्यानंतर आपण ते सारांश रूपानं मांडणार आहे. म्हणजे जसं आपण पाहिलं की चित्रपट पाहिल्याशिवाय आपण ते सारांश रूपानं सांगू शकत नाही. म्हणून ते जो लेख असेल किंवा तो जो परिच्छेद असेल तो मात्र आपल्याला काळजीपूर्वक विचारानं वाचावं लागेल आणि मग ते सारांश रूपानं तुम्हाला मांडावायचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी ते अंश रूपानं तो सार इतरांच्यापर्यंत पोचवणं म्हणजे सारांश लेखन असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आणि मग हे सारांश लेखन करत असताना काही बाबी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. ते मुद्दे तुमच्यासमोर दिसत आहेत. जो पहिला मुद्दा आहे तो म्हणजे दिलेल्या परिच्छेदाचं आपल्याला वाचन करायचं आहे. आपल्याला परीक्षेचं वेळेचं सुद्धा नियोजन करायला सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे आपल्याला परिच्छेद लेखन करत असताना सुद्धा वेळेनुसार आपल्याला याला किती वेळ द्यायचा हे ठरवून तो जो उतारा दिलेला आहे, कारण पुन्हा आपल्याला प्रश्नपत्रिकेतल्या त्या पहिल्या प्रश्नाकडे जायचा आहे, तो उतारा वाचायचा आहे. कारण मुळात आपण तो तिथली जी कृती आकलन कृती सोडवत असताना तो एकदा उतारा वाचलेला असतो, त्यामुळे पहिल्यांदा तो उतारा आपण वाचलेला आहे. पुन्हा इथं सारांश लेखनामध्ये जेव्हा आपण त्यावरती चर्चा करणार आहोत तेव्हा पुन्हा एकदा तो उतारा वाचणार म्हणजे आपण 2 वेळा तो उतारा वाचलेला असणार आहे. आणि म्हणून तो वाचन करत असताना अतिशय मनापासून काळजीपूर्वक पूर्णतः त्याच्यामध्ये आपलं लक्ष केंद्रित झालं पाहिजे. म्हणजे तुम्हाला त्या परिच्छेदामध्ये कोणता विषय मांडलेला आहे हे लक्षात येणार आहे. आणि म्हणून त्या परिच्छेदाचं वाचन आपल्याला मनापासून करावयाचं आहे. त्यातला जो दुसरा मुद्दा आहे, जेव्हा आपण ते वाचन करणार आहोत, वाचन केल्यानंतर त्यामधल्या मूळ आशयाचं तुम्हाला आकलन होण्यास मदत होणार आहे. कारण जोपर्यंत तुम्हाला त्यात काय विषय मांडलेला आहे, कोणता विचार मांडलेला आहे हे समजत नाही तोपर्यंत तुम्ही ते सारांश रूपानं लिहू शकणार नाही. आणि म्हणून तुम्हाला त्यामधला जो मूळ भाग आहे, तो आशय काय आहे, ते आशय तुम्हाला समजणं अपेक्षित आहे. म्हणजे त्याचं आकलन होणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपल्याला ते आकलनाच्या दृष्टीनं तो उतारा खूप चांगल्या पद्धतीनं वाचलं पाहिजे. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे की त्यामधलं एकदा तुम्हाला आकलन झालेलं आहे म्हणजे तुम्हाला त्यातली मध्यवर्ती कल्पना काय आहे, जे काही त्याचे लेखक असतील त्यांनी त्यामध्ये कोणता विचार मांडलेला आहे, ती मध्यवर्ती कल्पना, तो मध्यवर्ती विचार काय आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे, तुम्हाला ते समजून घ्यायचं आहे. कारण जोपर्यंत तुम्हाला त्यातली कल्पना समजून येत नाही, तो मधला विचार समजून येत नाही,
तोपर्यंत तुम्ही सारांश रूपाने मांडू शकणार नाही. आणि म्हणून या टप्प्यानुसार, या पायरीनुसार तुम्हाला ते आकलन करून घ्यावयाचं आहे. आणि मग एकदा तुम्हाला ती कल्पना समजून आली, तो विचार तुम्हाला जेव्हा समजून येणार आहे, तेव्हा तो विचार तुम्हाला तुमच्या शब्दात मांडायचा आहे. इथं हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, तुमच्या स्वतःच्या शब्दात मांडायचा आहे. काही विद्यार्थी जसंच्या तसे त्या ओळी लिहितात, हे पूर्णतः चुकीचं आहे. तेही आपण पाहणार आहोत की काय करू नये. पण इथं आपल्याला हे करायचं आहे की मला तो विचार जो आहे, तो विचार स्वतःच्या शब्दामध्ये मांडावयाचा आहे. आणि तो मांडत असताना त्यामध्ये ज्या काही अलंकारिक बाबी असतील, उदाहरणे असतील, दाखले असतील, हे सर्व बाजू वगळायचे आहेत. कारण लेखक असतील किंवा साहित्यिक असतील, ते आपले बाजू किंवा आपले विचार मांडत असताना त्याला काहीतरी दाखले देत असतात, इतर काही बाबी त्याच्यामध्ये समाविष्ट करत असतात, जेणेकरून तुम्हाला ते समजावं. पण सारांश लेखनामध्ये मात्र तुम्ही त्या बाजू सगळ्या बाजूला करायच्या आहेत आणि केवळ त्यातला विचार हे मांडावयाचा आहे. त्यामुळे सारांश लेखन करत असताना या सर्व बाबी आपल्याला समजून घ्यावायच्या आहेत. आणि मग सारांश लेखन करत असताना काय काय लक्षात ठेवायचं आहे, हेही पाहणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे की सारांश लेखन हे कमीत कमी शब्दामध्ये असावं. आता कमीत कमी शब्द म्हणजे काय, तर मगाशी सांगितलं आपल्याला ओळी आणि शब्दावरून अंदाज येऊ शकतो या उतार्यामध्ये किती शब्द आहेत. आणि त्यावरून तुम्हाला 1/3 म्हणजे 3 भागून येणारी शब्दसंख्या आणि मग तुमच्या एका ओळीतले शब्द आणि त्यावरून मला किती ओळी लिहाव्या लागतील हे तुम्हाला अंदाज करायचा आहे. आणि त्या दृष्टीनं आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे कमीत कमी शब्दामध्ये तुम्हाला सारांश लिहिता आला पाहिजे, ही बाब आपण लक्षात ठेवायची आहे. आता दुसरा यातलं लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे काय, जो काही त्या परिच्छेदामधला संपूर्ण आशय असेल, तो आशय इतरांच्या लक्षात येईल असं तुमचं लेखन झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही जो काही त्या उतार्याचा सारांश लिहिणार आहे, तो सारांश वाचल्यानंतर नेमकं त्या उतार्यामध्ये काय लेखकाला अपेक्षित आहे, त्या साहित्यिकाला काय अपेक्षित आहे हे समजलं पाहिजे. असंच तुमचं सारांश लेखन असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही त्या उतार्यातल्या त्या विषयाला, त्या विचाराला सोडून अन्य कोणत्याही बाबींचा समावेश तुम्हाला त्यामध्ये करता येणार नाही, ही बाब आपण लक्षात ठेवायची आहे. आणि मग त्या विषयामधली, त्या उतार्यामधली जी काही कल्पना असेल, जो काही विचार असेल, त्याची जी मध्यवर्ती कल्पना आहे, ती मध्यवर्ती कल्पना तुम्हाला तुमच्याच शब्दामध्ये मांडावयाची आहे, ही बाब आपण लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर इथं अपेक्षित असं नाही आहे की एवढी शब्द मूळ उतार्यामध्ये आहेत आणि माझ्या या सारांश लेखनामध्ये एवढे शब्द आहेत. शब्दांची तुम्हाला संख्या कुठेही नोंदवायची नाही किंवा त्याची आवश्यकता पण नाही. पण अंदाजाने मला या दिलेल्या उतार्यामध्ये एवढे शब्द असतील तर मला माझ्या सारांश लेखनामध्ये किती शब्द अपेक्षित आहेत याचा मात्र तुमच्या मनामध्ये ते कॅल्क्युलेशन असणं अपेक्षित आहे. त्यामध्ये कमी जास्त 4-5 शब्दही चालू शकतात. म्हणजे जसं जेवढे शब्द मगाशी म्हटलं 90 असतील तर 30 पाहिजेच असं नाही. पण तो सार येण्याच्या दृष्टीनं आपल्याला इथं 90 आणि भागिले 3 म्हणजे 30 शब्दामध्ये मांडणं अपेक्षित आहे. तर त्यासाठी 30, 32, 34पर्यंत काही शब्द झाले तर फारशी हरकत असणार नाही. तेव्हा आपणाला सारांश लेखन करत असताना या बाबी या खूप चांगल्या पद्धतीनं तयारी करून घ्यावयाची आहे. आता हे जे सारांश लेखन आहे ते जसं मी तुम्हाला सांगितलं, हे जे सारांश लेखन आहे फक्त परीक्षेपुरतं मर्यादित आहे का, तर अजिबात नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही भविष्यामध्ये काही गोष्टी करणार आहात, तुमच्या नोकरीच्या ठिकाणी असेल, दैनंदिन व्यवहारामध्ये असेल किंवा अन्य कार्यक्रमाच्या निमित्तानं असेल, हे तुम्हाला तिथं उपयोगाचं येणार आहे. अन्य विषयामध्ये सुद्धा तुम्हाला याचा सारांश लेखनाचा खूप चांगला उपयोग हा होऊ शकतो. म्हणजे पाठ्यपुस्तकामधलं एखादा पाठ असेल, मग तो इतिहासाचा असेल, भूगोलाचा असेल, तर त्या पाठामधल्या तो पाठ वाचल्यानंतर तुम्हाला त्यातलं नेमका काय भाग त्या पाठामध्ये सांगितलं हे जर तुम्ही लक्षात ठेवला असाल तर तुम्हाला उत्तर लेखनामध्ये याचा चांगला फायदा हा होऊ शकतो. किंवा तुम्हाला काही विचारायला एखाद्या शिक्षकांनी प्रश्न विचारले की या पाठामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, तर तो पाठ शिकवल्यानंतर काही वेळेला शिक्षक आम्ही विद्यार्थ्यांना विचारत असतो की या पाठामध्ये नेमकं काय आहे सांग. तर ते सांगणं म्हणजे सारांश लेखन असतं. किंवा एखाद्या कवितेमध्ये कवीनं काय सांगितलेलं आहे हे सांगणं म्हणजे सारांश लेखन आहे. म्हणजे जशी एखादी वस्तू कविता आहे किंवा खोद आणखी थोडेसे आहे, हे जे जेव्हा सारांश लेखन करत असतो तेव्हा नेमकं त्या कवीला अपेक्षित काय आहे हे कवीनी वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडलेलं असतं. ती उदाहरणं बाजूला करून नेमकं कवीला काय मांडायचं हे सांगणं म्हणजे सारांश लेखन. आणि म्हणून आपल्या दैनंदिन अभ्यासक्रमामध्ये सुद्धा अन्य विषयामध्ये आपण एखाद्या शिक्षकाने एखाद्या पाठाविषयी जेव्हा माहिती विचारतात तेव्हा तुम्ही ते सारांश लेखन किंवा सारांश रूपानं सांगत असता. इथंही तुम्हाला त्याचा उपयोग हा होऊ शकतो. आपण मालिका, चित्रपट किंवा एखादं व्याख्यान ऐकत असतो तर ते सुद्धा आम्हाला सारांश रूपाने इतरांना
सांगता येतं हे कौशल्य तुम्हाला आत्मसात आहेच, तेच फक्त लेखनामध्ये आणायचं आहे. बोलणं आणि लिहिणं याच गोष्टी याच्यामध्ये फरक आहे. जे तुम्ही सारांश रूपानं बोलता तेच सारांश रूपानं लिहायचं आहे आणि हेच कौशल्य तुम्हाला आत्मसात करावयाचं आहे. एखादा प्रसंग पाहिलेला असेल, एखादी गोष्ट पाहिलेली असेल तर त्याचं वर्णन करत असताना सुद्धा तुम्ही सारांश रूपानं करत असता. म्हणजे इथंही तुम्हाला सारांश लेखनाचा उपयोग किंवा फायदा हा होऊ शकतो, हेही आपण लक्षात ठेवायचं आहे. किंवा एखादा अनुभव घेतलेला असेल, एखादा कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी झाले, जसं आपण प्रसंग वर्णन करतो, म्हणजे आपला कार्यक्रम 2-2, 3-3 तास चालतो, पण बातमी लेखन करा म्हटलं की आपण ते सारांश रूपाने सांगत, म्हणजे नेमकं काय काय घडलं हे सांगत असतो. म्हणजे ते सुद्धा एक प्रकारे काय आहे, सारांश लेखनच आहे. तेव्हा सारांश लेखन हे जे कौशल्य आहे हे तुम्हाला भविष्यामध्ये आयुष्यामध्ये अनेक वेळेला उपयोगी पडणार अशा प्रकारचं कौशल्य आहे. आणि म्हणून आपण सारांश लेखनाची सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं तयारी हे करता आली पाहिजे. एकदा आपण सारांश लेखन करायचं ठरवल्यानंतर आपण त्याचं स्वतः मूल्यमापन करायचं आहे. स्वतः मूल्यमापन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे की जे काही त्या उतार्यामध्ये उदाहरणं दिलेली असतील, अलंकार दिलेले असतील, दाखले दिलेले असतील किंवा अन्य काही बाबी दिलेल्या असतील तर ती सर्व आपण काय करणार आहोत, कमी करणार आहोत. त्या मुद्द्यांचा त्या सारांश लेखनामध्ये अजिबात समाविष्ट करायचा नाही. दुसरं काय आपण मूल्यमापन करायचं स्वतःच की त्या उतारामधली वाक्य मी जशीच्या तशी तर घेतली नाहीत ना, हेही आम्हाला बघायचं आहे. म्हणजे तो उतारा मी जेव्हा वाचलेला आहे तेव्हा जसंच्या तसं याच्यामध्ये घ्यायचं नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं आपण लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर हे लिखाण करत असताना मी शुद्ध लेखनाच्या काही चुका केल्या तर नाही ना, हेही तपासून बघायचं आहे. म्हणजे जो आशय आपल्याला मांडायचा आहे तो अतिशय शुद्ध, सुवाच्य, कोणत्याही प्रकारची खाडाखोड न करता आपल्याला तिथं लिहिणं हे अपेक्षित आहे. त्या उतार्याला योग्य अशा प्रकारचं शीर्षक जर तुम्ही दिलात तर अतिशय उत्तम. म्हणजे त्या उतार्यातनं नेमकं आपल्याला काय सांगितलं आहे ते एखाद्या शीर्षकामधून सुद्धा तुम्ही सांगू शकता. हे पण एक कौशल्य आपल्याला आत्मसात करता आलं पाहिजे. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 5व्यामधला पत्रलेखनाला जो किंवा सारांश लेखन हा भाग आहे 6 मार्कासाठी आहे. त्यामुळे अतिशय पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी उपयुक्त असणारा हा भाग आहे. आपण तयारी जर केलात तर तुम्ही चांगल्या पद्धतीने हे सारांश लेखन लिहू शकता. जे आत्ता तुमच्यासमोर मी मुद्दे मांडलेले आहेत ते मुद्दे विचारात घेऊन दिलेल्या उतार्याचं सारांश लेखन तुम्हाला करायचं आहे. आत्ता आपण प्रत्यक्षात 2 उतार्यांचं या ठिकाणी सारांश लेखन पाहणार आहोत आणि मग तुमच्या लक्षात येईल की आपण नेमकं त्यातलं कोणता भाग गाळलेला आहे आणि त्यामध्ये कोणत्या बाबी समाविष्ट करून आपण तो सारांश लेखन लिहिलेला आहे. या 2 उतार्यावरून तुमच्या निश्चित लक्षात येईल. त्या दृष्टीनं आपली तयारी व्हावी आणि सारांश लेखनामधले जे गुण आहेत ते गुण आपण मिळवण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करणार आहात. विद्यार्थी मित्रो, आता आपण प्रत्यक्षात या ठिकाणी सारांश लेखन करण्याच्या उद्देशानं उतारा तुमच्यासमोर दिसतोय. मी त्या उतार्याचं वाचन करतोय. आपणही तो उतारा मनापासून ऐकायचा आहे आणि मग सारांश लेखन करत असताना ज्या काही बाबी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या उद्देशानं आपण ते सारांश लेखन करावयाचं आहे. भाषा हे लोकव्यवहाराचे एक सुगम आणि सर्वश्रेष्ठ साधन आहे. शब्द हा भाषेचा मूलभूत घटक होय. शब्दामध्ये खूप मोठे सामर्थ्य असते. वेदामध्येही शब्दांची महती व्यासाने वर्णिली आहे. उपनिषदात शब्द हे ब्रह्म मानले आहे. खरे तर शब्द म्हणजे ध्वनीचा किंवा वर्णाचा समूह असून ते एखादी कल्पना, अर्थछटा, भाव, विचार व्यक्त करण्यासाठी वापरले जातात. शब्दामुळे अर्थबोध होतो. शब्दांचा वापर जसा शस्त्र म्हणून होतो तसा अस्त्र म्हणूनही होतो. शब्दामुळे 2 मने जुळतात व तुटतातही. शब्द आपापसातील प्रेम फुलवू शकतात. शब्दच आपल्याला ज्ञानाच्या अनेक शाखांचे दरवाजे खुले करून गूढ ज्ञानाचा लाभ करून देतात. शब्दातून वेगवेगळ्या भावना प्रकट होतात. कधी शब्दामुळे एखाद्या कृतीचे, गोष्टीचे, घडलेल्या प्रसंगाचे, इतिहासाचे ज्ञान होते तर कधी शब्दांच्या माध्यमातून मने जिंकली जातात. शब्दात रण माजवण्याचे सामर्थ्य असते व शांतता निर्माण करण्याची विशाल शक्ती असते. म्हणूनच शब्दांचे जीवनातील महत्त्व अनन्यसाधारण असते. तर हा उतारा आपण वाचल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की आता या उतार्याचं आपल्याला सारांश लिखाण करावयाचं आहे. तर या सर्व बाबी वाचल्यानंतर यातनं जे सारांश तुमच्यासमोर मी आता दाखवणार आहे,
जे वाचणार आहे त्यामधनं हेही लक्षात घ्या की आता वाचलेल्या उतार्यातनं ज्या ज्या गोष्टी कमी केलेल्या आहेत आणि नेमका यातला आशय काय दिलेला आहे ते आपण आता प्रत्यक्षात या ठिकाणी पाहणार आहोत। आता आपण याचं सारांश लेखन पाहणार आहोत। लोकव्यवहाराचे सुगम व सर्वश्रेष्ठ साधन असणाऱ्या भाषेचा मूलभूत घटक म्हणजे शब्द। आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की आपणाला नेमका यातला आशय जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे, तो म्हणजे आपणाला यातला महत्त्वाचा जो घटक मूलभूत घटक आहे तो म्हणजे शब्द आहे। शब्द म्हणजे ध्वनी किंवा वर्णाचा समूह असून एखादी कल्पना, अर्थछटा, भाव, विचार व्यक्त करण्यासाठी ते वापरले जातात। शब्दात प्रचंड सामर्थ्य असते। शब्दांच्या माध्यमातून ज्ञान, प्रेम, शांतताही संपादन करता येते, संवादही घडवता येतो। म्हणूनच जीवनात शब्दांना अनन्यसाधारण महत्त्व असते। म्हणजे त्या उतार्यामध्ये सुद्धा शब्दांचं महत्त्व दिलेलं आहे, पण तिथं सांगत असताना इतर गोष्टी समाविष्ट करून तो उतारा मोठा झाला। पण आपण तोच जो कंटेंट आहे, तोच जो आशय आहे, तो त्यातला जो गाभा आहे तो म्हणजे शब्दांचं जे महत्त्व आहे ते एका उतार्यातून आपण सारांश रूपाने या ठिकाणी लिहिलेलं आहे। तेव्हा आपण सारांश लेखन करत असताना या सर्व बाबी कोणत्या पद्धतीने लिखाण करायचं आहे हे इथं तुमच्या लक्षात आलेलं असेल। विद्यार्थी मित्रहो, यानंतर आपण दुसरा एक उतारा या ठिकाणी पाहणार आहोत। त्या उतार्याचं वाचन करूया। तो उतारा वाचत असतानाच आपण लक्षात घ्यायचं आहे की यामध्ये नेमका कोणता विषय मांडलेला आहे, त्यातला मूळ जो गाभा आहे, ती मध्यवर्ती कल्पना काय आहे हे आपण वाचत असताना लक्षात घ्यायचं आणि मग मला हे सारांश रूपाने लिहायचं आहे। तर मला नेमकं यातले कोणकोणते मुद्दे घ्यायचे आहेत त्या मुद्द्याखाली तुम्ही अंडरलाईन जरी केलात वाचत असताना तरी चालू शकतं। म्हणजे अधोरेखित केला हे लक्षात येतं की या उतार्यातला हा भाग मला महत्त्वाचा वाटतो आणि ते आपल्याला सारांश लेखनामध्ये मुद्दा तो विचारात घ्यावायचा आहे। तेव्हा आपण हा उतारा वाचून घेऊया। साने गुरुजींची श्यामची आई म्हणजे कुमारांची जणू गीताच आहे, पण ज्याला साने गुरुजी म्हणजे काय हे समजून घ्यायचे आहे त्याने श्यामची आई पुन्हा पुन्हा वाचली पाहिजे, पारायणे केली पाहिजे। प्रत्येक माताच प्रेममयी असते व आपल्या मुलांसाठी ती कोणताही त्याग करायला मागे पुढे पाहणार नाही, हे खरे। पण गुरुजींची आई एक विलक्षण स्त्रीरत्न असले पाहिजे। आभाळ फाटावे तसा त्या माऊलीचा संसार फाटत चालला होता, पण ती जीवाचे रान करून तो सावरू पाहत होती। घरात खायची देतात, धड वस्त्रांची टंचाई, पोराबाळांच्या शिक्षणाला दमडा नाही, पण श्यामची आई डगमगली नाही। आपल्या मुलांच्या मनाला उदात्त सुंदर वळण लावण्यासाठी ती आमरण झिजली। साने गुरुजींच्या जवळ जे जे काही सुंदर होते, देण्यासारखे होते, ते तिने त्यांना दिलेले होते। मनुष्यावरच नव्हे तर गाई गुरावर, फुलपाखरांवर, झाडामाडांवर प्रेम करायला तिने शिकवले। स्वतःच्या मुलांचे कुणीही कोड कौतुक करील, परंतु दुसऱ्यांच्या मुलांचेही तितक्याच प्रेमाने करावे हे तिने शिकवले। तिच्या प्रेमाचे, तिच्या रागाने, तिच्या अश्रूंनी गुरुजींचा मनपिंड बाळसेदार झाला। हा उतारा आपण ऐकलेला आहात। तुम्ही हा व्हिडिओ पाहत असताना थांबून तो पॉज करून वाचू शकता आणि मग तुमच्या या उतार्यामध्ये जी काही मध्यवर्ती कल्पना आहे किंवा जो काही विचार मांडलेला आहे तो विचार या ठिकाणी काय करायचा आहे समजून घ्यायचा आहे। आता आपण याच उतार्याचं सारांश रूपात कसं लेखन करावायचं हे समजून घ्यावायचं आहे। या उतार्याचं आपण सारांश लेखन इथं वाचणार आहोत। साने गुरुजींची श्यामची आई म्हणजे कुमारांची गीताच। फाटक्या संसारात जीवाचे रान करून आपल्या मुलांना उदात्त व सुंदर वळण लावण्यासाठी ती आमरण झिजली। तिने गुरुजींना मनुष्याप्रमाणेच संपूर्ण जीवसृष्टीवरही प्रेम करायला शिकवले। अशा त्या विलक्षण स्त्रीरत्नाच्या आईच्या प्रेमाने, रागाने, अश्रूनीच गुरुजींचा मनपिंड बाळसेदार झाला। म्हणजे नेमकं साने गुरुजींच्या जीवनामध्ये आईचं जे महत्त्व होतं किंवा आईनं जे काही केलेलं आहे ते थोडक्यामध्ये या ठिकाणी मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं। तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सारांश लेखन करत असताना या दोन उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलं असेल की उतारा वाचल्यानंतर आपल्याला त्यातला नेमका आशय कमीत कमी शब्दामध्ये लिहिणं हे आपल्याला जर कौशल्यानं प्राप्त झालं तर आपल्याला यावरती जे गुण आहेत ते गुण मिळू शकतात। तेव्हा मला अपेक्षा आहे आपण हा जो भाग आहे तो भाग समजून घेतलेला आहात
आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा एक उतारा दिलेला आहे, त्याचंही आपण पुन्हा वाचन करा. त्याचबरोबर त्याचं सारांश लेखन जे केलेलं आहे ते आपण समजून घ्या. अन्य प्रश्नपत्रिकेमधले काही उतारे आपण वाचणार आहात, त्यामध्ये सुद्धा सारांश लेखन आपल्याला कशा पद्धतीने करता येईल हेही समजून घेण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. आता आपल्याला सारांश लेखन करत असताना ज्या काही बाबी आपण पाहिलेल्या आहेत त्याची पुन्हा एकदा इथं उजळणी करणार आहोत. आपल्यासमोर या पायऱ्या दिसत आहेत. दिलेल्या परिच्छेदाचे वाचन करणे, परिच्छेदामधील मूळ आशयाचं आकलन होणे, म्हणजे तो आशय जो आहे तो तुम्हाला समजलं पाहिजे. त्यामधली जी मध्यवर्ती कल्पना आहे किंवा त्यातल्या ज्या कल्पना आहेत त्या तुम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. त्यानंतर जो विचार आपण जाणून घेतलेला आहे तो तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये थोडक्यात मांडावायचा आहे. हे सारांश लेखनाच्या आपल्याला पायऱ्या समजून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये आपण काय लक्षात ठेवणार आहोत तर दिलेल्या परिच्छेदाचा अतिशय कमीत कमी म्हणजे थोडक्या शब्दामध्ये तुम्हाला सारांश लिहिता आला पाहिजे. दुसरा मुद्दा काय पाहायचा आहे आपण की परिच्छेदाचा जो संपूर्ण आशय आहे तो लक्षात येईल असं सारांश लेखन केलं पाहिजे. म्हणजे त्यामध्ये जो काही भाग सांगितलेला आहे तो नेमका सर्व भाग तुमच्या एकंदरीत त्या सारांश लेखनामध्ये आला पाहिजे. त्यातला मुख्य विचार तुमच्या सारांश लेखनात आला नाही असं व्हायला नको आहे. त्यामुळं जो संपूर्ण आशय आहे तो आशय या सारांश लेखनामध्ये दिसला पाहिजे. त्यानंतर विषयाची जी मध्यवर्ती कल्पना आहे ती तुम्हाला स्वतःच्या शब्दामध्ये मांडता येणं अपेक्षित आहे. आणि त्या परिच्छेदाचे जे सारांश शब्द आहेत ते शब्द काही मोजण्याची आवश्यकता नाही, पण अंदाजाने आपल्याला 1/3 लेखन झालेलं आहे याची मात्र खात्री स्वतःला देता आली पाहिजे. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इयत्ता 10वीच्या या अंतिम परीक्षेला सामोरं जात असताना सारांश लेखनाची सुद्धा तयारी व्हावी या उद्देशानं आपण पुन्हा उजळणी स्वरूपामध्ये या व्हिडिओची निर्मिती केलेली आहे. तेव्हा आपण अन्य उतारे आपल्या प्रश्नपत्रिकेमधून पाहावयाचे आहेत आणि त्याचं सारांश लेखन करून आपल्याला यामध्ये जास्तीत जास्त मार्क कसे मिळवता येतील या दृष्टीने प्रयत्न करावयाचे आहेत.